हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स या सब्जेक्टचं आपण पोस्ट टेस्ट सॉल्व करणार आहोत. ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे टेस्ट एकदम सिंपल सोपे आहे, सर्वांना समजण्यासारखे आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टेस्टमधील जेवढे प्रश्न विचारले, जेवढे क्वेश्चन विचारले ते तुम्हाला समजायला खूप इझी जाईल. ओके, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण आता टेस्ट स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत, त्या वर्ड्सचा आपल्याला त्या वर्ड्सने आपल्याला ब्लँक्स काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. ओके, फर्स्ट वन इज ऑल सॅटेलाइट रिसीव लाईट फ्रॉम सन. हा सन हा आपल्याला दिला, या ठिकाणी लिहायचं आहे सन. ओके, सेकंड, लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट्स ऑफ लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. हा हायड्रोस्फिअर या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट थर्ड, देवराई इज जंगल रिझर्व फॉर गॉड. देवराई इज जंगल रिझर्व फॉर गॉड. सो नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड, राईट द नेम्स of the following organ system and the name of the two most important organ. So first organ system is circulatory organ system. Circulatory organ system, आणि या सिस्टीममधले मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत हार्ट, आर्टरी अँड वेन. ओके, नेक्स्ट सेकंड सिस्टम इज रेस्पिरेटरी सिस्टीम. सेकंड इज रेस्पिरेटरी सिस्टीम, अँड यामधले मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत लंग्स अँड वाइंड पाईप और नोज. तुम्ही लिहू शकता या ठिकाणी विंड पाईप और नोज. नेक्स्ट थर्ड, answer in the one word, 3 marks. A sanctuary in Solapur district is famous for which birds? The great Indian bustard, that is मालढोक आपण म्हणतो त्याला. मालढोकसाठी हा सुद्धा एक प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द पॉप्युलर नेम ऑफ मंगळयान मिशन. मंगळयान मिशनचं पॉप्युलर नाव आहे मॉम. मॉम पण तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. मॉम मीन्स वॉट? मार्स ऑर्बिट मिशन. तुम्ही मॉम लिहिला तरी चालेल. ओके, MOM, मॉम, मार्स ऑर्बिट मिशन. थर्डशी, ट्रेमेंडस increase in food grain production in our country is known by which name? Green Revolution. Answer is Green Revolution. So next, fourth, write down which nutrient are often from following source. या ठिकाणी हा घी आहे, या ठिकाणी जागरी आहे. मग या फर्स्ट एमधून आपल्याला कोणते न्यूट्रिएंट मिळतात? फॅट्स मिळतात. यामधून कोणते मिळते? कार्बोहायड्रेट, दॅट इज आयर्नसुद्धा मिळतं या ठिकाणी, आयर्न. ओके, त्या मराठीमध्ये लोह म्हणतो. ओके, कार्बोहायड्रेट्स अँड आयर्न्स. ओके, नेक्स्ट फिफ्थ, वाय डिड दिस हॅपन. वाय डिड दिस हॅपन्स म्हणजेच काय सांगितलं आपल्याला? द ग्रेन्स इन ह्युमिड एअर गॉट मोल्डी. म्हणजे दमट हवेमध्ये आपण एखादं धान्य ठेवलं तर त्याला काय येतं? बुरशी येते. मग काय येते याचं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. बिकॉज द ग्रेन इन ह्युमिड एअर गॉट मोल्डी बिकॉज वेट ग्रेन कॅच मॉइश्चर अँड फंगस अँड आर ससेप्टेबल टू मोल्ड ग्रोथ. सो ऑलवेज केप्ट ग्रेन ॲट सेफ अँड ड्राय प्लेस. ओके, या प्रकारे तुम्हाला आन्सर लिहिता येईल. सो सेकंड, air pollution was caused by excessive use of vehicles. Because of air pollution was caused by excessive use of vehicle because due to burning of fuel in vehicles they constantly emit smoke and some poisonous gases like carbon monoxide and nitrogen dioxide. So therefore air pollution was caused by excessive use of vehicles. Question number 6 आपल्याला लिहूया. The unclean and dirty environment is everywhere in the village.
तर काय होईल, देअर विल बी स्प्रेड ऑफ डिफरंट इन्फेक्शियस डिसीज लाईक जॉन्डिस, डिसेंट्री, कॉलेरा एक्सेट्रा. जर तुम्हाला डर्टी किंवा अनक्लीन इन्व्हायरमेंट असेल तर त्याला त्या ठिकाणी मॉस्किटोची संख्या काय होते, जास्त वाढते. आणि मॉस्किटोची संख्या वाढल्यानंतर तुम्हाला असं माहिती आहे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार काय होतात, पसरतात. ओके. सो सेकंड, टोबॅको प्रॉडक्ट्स आर बिंग सोल्ड इन स्कूल प्रिमायसेस. जर स्कूलच्या प्रिमायसेसमध्ये तंबाखूजन्य पदार्थ जर विकले गेले तर काय होईल, तर इफ टोबॅको प्रॉडक्ट्स आर बिंग सोल्ड इन स्कूल प्रिमायसेस द स्टुडंट आर ॲडिक्टेड टू देम. स्टुडंट काय होतील, ॲडिक्ट होतील, त्या वस्तू खाण्याची काय लागेल, सवय लागेल. त्या तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची त्यांना सवय लागू शकते. लास्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. सोर्सेस ऑफ एनर्जी. फर्स्ट वन इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. सेकंड वन इज, या बॉक्समध्ये तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी लिहायचं आहे. ओके. कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी पेट्रोल, केरोसिन, डिझेल. आणि या बॉक्समध्ये लिहायचं नॅचरल गॅस. नॉन कन्व्हेन्शनल सोलार एनर्जी. या सेकंड बॉक्समध्ये तुम्ही विंड एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी. आणि लास्ट बॉक्समध्ये हायड्रल एनर्जी. हे वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण हे टेस्ट कंप्लीट सॉल्व केलेलं आहे किंवा प्रत्येक क्वेश्चनचा आपण ॲन्सर दिलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित समजले असणारच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला या पोस्ट टेस्टसाठी सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.